मित्रांनो नमस्कार, मी नितीन थोरात एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। खरं तर या नव्या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे। खरं तर मोदी लाटेमध्ये 2014च्या विधानसभेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकमेव आमदार म्हणून निवडून आले होते माजी आमदार भाऊसाहेब चिगडगावकर। खरं तर त्यांचा राजकीय प्रवास खूप खडतर राहिला आहे। अनेक समस्यांना त्यांनी तोंड दिलेलं आहे आणि अशातच त्यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमदार रमेश बोरनारे यांना पाठिंबा देत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता। यासह राज्यभरात निवडणुकीचे वेगवेगळे पडसाद आपल्याला पाहायला मिळाले आहे। अनेक पक्ष फुटले आहेत, राजकारणाचा स्तर कुठल्या स्तराला गेला आहे, हे सगळे प्रश्न आपल्याला आज तात्यांशी बोलायचं आहे। स्थानिक राजकारणावर देखील त्यांच्याशी बातचीत करायची आहे। तात्या, तुमचं खूप खूप स्वागत आहे या नव्या व्हिडिओमध्ये। माझा पहिला तर खरा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही तर मराठवाड्यातले एक जाणते नेते आहात, सध्या राज्याची स्थिती कशी पाहता? काय आहे राजकारण, कुठल्या स्तराला गेलं आहे राजकारण? पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठलाही पक्ष घेतला तरी आता सध्याची परिस्थिती अशी आहे का माझा पक्ष सगळ्यात मोठा झाला पाहिजे। तर मोठा करत असताना पूर्वीचे पक्ष मोठा करत असताना ग्रामीण भागामध्ये जाऊन संघटन करायचे, त्या लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे आणि ते प्रश्न सोडून मग आमच्या पक्षात तुम्ही या, तुमची कामं झाली तर, अशा पद्धतीचं संघटन करून ते पक्ष मोठा व्हायचा। आता असं नाही, आता त्या पक्षातले जे नेते असतील त्यांनाच घ्यायचं आणि पक्ष मोठा करायचा, अशी एक नवीन पद्धत चालू झालेली आहे। म्हणजे कामातून पक्ष मोठा नाही करायचा, नेत्याला घेऊन पक्ष मोठा करायचा, अशी एक पद्धत सुरू झाली। राजकारण स्तर याने पूर्णपणे खालावलं असं वाटतं, राजकारण वेगळ्या पातळीला गेलं आहे। राजकारणाचा स्तर नक्कीच खालावला। आता तुम्ही पवारसाहेबाबद्दल कसे बोलल्या जातं, आता जयंत पाटलाबरोबर कसं बोलल्या जातं, कोण आई कोण बाप यांचे आहे का नाही, अशा शंका उत्पन्न केल्या जातात। नक्कीच स्तर खाल्ला गेला। बरं, एक काळ होता जेव्हा तुम्हाला उमेदवारीसाठी म्हणजे तुम्हाला जवळपास 3 निवडणुका अपक्ष निवडणूक लढावी लागली होती, त्यावेळेस पक्ष मिळणं खूप कठीण होतं एखाद्या राजकारणाला। अपक्ष निवडणूक लढणं हे सोपं होतं। आज मात्र राजकारणामध्ये पक्ष खूप झालेत, त्यामध्ये ऑफर एका पक्षाची असताना 2 पक्ष तुमच्या पाठीमागे पडतात। अशी स्थिती असताना तुम्ही एक जुनी जाणते नेते होता, तुम्हाला लोकांनी वैजापूर विधानसभा निवडणुकीतून लढवून दिलं होतं, मग अशा वेळेस तुम्ही निवडणूक न लढता रमेश बोरनारेंना पाठिंबा का दिला होता हो? मी 2014ला आमदार झालो, त्याच्यानंतर माझ्या पुतण्यानेच आग्रह धरला का मला ही निवडणूक करायची, मी त्यालाही परवानगी दिली। बोरनारे सर त्यावेळेस निवडून आले आणि मग बोरनारे सरच्या विरोधात मी निवडणूक करण्यासाठी उभाटा जॉईन झालं। कारण राष्ट्रवादीमध्ये इथले जे स्थानिक लोक होते, ज्यांना पक्षाशी काही देणं घेणं नाही, पक्ष मोठं करायचा नाही म्हणून मला त्रास देण्याकरता फक्त पक्षामध्ये येण्याचा प्रयत्न सुरू केला। मी तो पक्ष सोडून दिला। पक्षाला सांगितलं की मी ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत माझा संबंध असल्यामुळे त्या लोकांना जपायचं, त्या लोकांना काम करायचं, त्या लोकांचे प्रश्न सोडवायसाठी मी मरमर करतो। ही अशी जी लोक घरात बसून राजकारण करतात यांच्याबरोबर मी काम नाही करू शकत। अशा पद्धतीने बरेच दिवस तो वाद चालला, मग तो वाद मिटत नाही म्हणून मी तो पक्षच सोडून दिला। मग कुठल्या पक्षात जायचं, तर मी असा निर्णय घेतला का मला या पक्षात जायचं। मी दौरा केला आणि प्रत्येक गावाच्या लोकांना विचारलं का बुवा अशी परिस्थिती आहे, मी त्या पक्षात काम करू शकत नाही, तर मी कुठल्या पक्षात जायला पाहिजे। तर त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षात जायला पाहिजे, तिथं तुम्ही काम करा। आणि म्हणून मी 2 वर्ष तिथं काम केलं आणि ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, तहसीलचे प्रश्न असतील, बांधावरच्या अतिक्रमणाचे प्रश्न असतील, पोटतिडकीने सगळ्या प्रश्नाला हात घातला आणि खूप कष्टाने 2 वर्ष मी जी इथं उभाटामध्ये जीव राहिला नव्हता तो जीव आणला मी त्याच्यामध्ये आणि चांगल्या प्रकारचा लोकांचा प्रतिसादही त्यामध्ये होता। आणि ऐन वेळेवर मला सांगण्यात आलं का तुम्ही सर्वेमध्ये बसत नाही आणि कार्यकर्ते जे होते जुने शिवसेनेचे ते म्हणे तुम्ही सक्षम नाही। मग मला ते सर्वेमध्ये बसत नाही आणि सक्षम नाही
ह्या गोष्टीचा थोडासा विचार केला. सक्षम म्हणजे पैसा नाही तुमच्याकडं, आणि सर्वेमध्ये बसत नाही म्हणजे मनानेच सर्वे केलेला त्यांनी जिल्हा प्रमुखांनी सांगितलं. मग मी तो ताबडतोब त्या पक्ष सोडून दिला. बरं, त्याला जोडूनच असा एक प्रश्न विचारतो की जेव्हा हे आमदार फुटले होते शिवसेनेचे, त्यावेळेस एक म्हण खूप चर्चेली गेली होती, 50 खोके एकदम ओके. तुम्ही तुमच्या भाषणात जेव्हा तुम्ही उबाटामध्ये होता तेव्हा तुम्ही या म्हणीचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही जेव्हा बोरणाऱ्यांना पाठिंबा दिला तेव्हा सोशल मीडियावर किंवा स्थानिक राजकारणामध्ये तात्याने आता किती खोके घेतले असे प्रश्न विचारले गेले. काय नेमकं काय तुमची कशावर तडजोड झाली? राजकारणाची तडजोड कुठल्या तरी विषयावर होते? काय तुम्हाला बोरणाऱ्यांनी वचन दिलं तेव्हा तुम्ही बोरणाऱ्यांना पाठिंबा दिला? बोरणारे सरांना मला काही निवडणुकीचं किंवा कुठल्या जागेचं किंवा पैशाचं कुठं माझ्याजवळ रस्ता एकच होता का बोरणारे सरांचं काम केल्याशिवाय. आणि हे उभाटावाले जे 4 दिवसात लोकांशी व्यवहार करून तिकीट वाटप करायची जी यांची प्रथा आहे ती मला अनेक दिवस सांगत होती लोक की हे तर शेवटी तुम्हाला जागा होणार आहे. पण मी त्या गोष्टीला मान्य करत नव्हतो, कारण उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही एक माजी आमदार आहे आणि तुम्हाला इथं लढवलं जाईल, आणि त्या विश्वासावर मी राहिलो. मग ज्या लोकांनी आपला विश्वासघात केला, उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला तुमचा त्यावेळेस? तुम्हाला वचन उद्धव ठाकरेंनी दिलं होतं? उद्धव ठाकरेचं माझं बोलणं झालं होतं, जिल्हा प्रमुखांनी बोलणं करून दिलं होतं. त्याच्यानंतर आदित्य ठाकरे मालगावच्या दौऱ्यावर आलं होतं त्यावेळेस जिल्हा प्रमुखांनी ओळख करून दिली होती की माझे आमदार आहे आणि आपल्याला चांगला कॅन्डिडेट. मी त्या उद्धव ठाकरे एक चांगला माणूस आहे, परंतु त्यांना राजकारण जमत नाही असं माझं मत आहे. हा माणूस राजकारणाच्या या महाराष्ट्राच्या डावामध्ये चालूच शकत नाही असं माझं मत आहे. कारण राजकीय परिस्थितीमध्ये पवारसाहेब आम्ही साहेबासोबत आम्ही काम केलं. आम्ही जिल्हा प्रमुख म्हणून तिथं गेलो, आमदार म्हणून तिथे गेलो का एका मिनटात पाठवामध्ये, दुसऱ्या मिनटाला काय चाललं आहे, तिसऱ्या मिनटाला पावसाची परिस्थिती काय, चौथ्या मिनटाला अमुक अमुक ते तुमच्या मतदारसंघात होते ते हयात आहेत का नाही, त्यांचं कुटुंब काय करतं, म्हणजे सौफेर अशा पूर्ण मतदारसंघाची माहिती घ्यायची आणि पुढे काय करायचं, तुम्ही काय ठरवलं आहे, इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व असताना आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला एवढा रिस्पॉन्स असायचा. बरं, शरद पवारांना सोडल्यावर आज उद्धव ठाकरेंमुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे. वाईट वाटलं का की आपण पवार साहेबांना सोडायला हवं नको म्हणू? आजही वाईट वाटतं. चूक झाली आपली राजकारणातली ही मोठी राजकीय चूक. म्हणजे त्यावेळेस पवार साहेबांचं काही इच्छा नव्हती, पण अजितदादाचा विषय होता आणि अजितदादा ते म्हणायचे का तुम्ही ज्या लोकांना घ्यायला नाही म्हणता ते विधानसभेचे दावेदार नाही आहेत आणि त्यांना फक्त जिल्हा परिषदचा एक गट पाहिजे म्हणून ते पक्षात येत आहे आणि पक्षात तुम्हाला मदतच होईल त्यांची आहे. मी एवढंच सांगितलं का अजितदादाला का ज्याला विधानसभा लढवायची आहे आणि विधानसभा लढवायची असताना त्याला त्याचा नफा आणि तोटा समजतो ना, त्याला लढवायची. मग म्हणजे मी नाही म्हणतो म्हणजे माझा तोटा आहे त्यांना घेण्यामध्ये, आणि माझा जर नफा असता तर मी एका 0 मिनिटात म्हणलं असतं दादा यांना घेऊन टाका. पण मला माहिती आहे की हे कुठंतरी मला नेहमी फसवत आले, नेहमी विश्वासघात करत आले, वापरून घेत आले. आणि माझ्या जीवनात राजकीय वाईट याचं वाटतं की वैजापूर तालुक्यामध्ये जेवढे राजकारणी लोक आहे मी सगळ्यांचं काम केलं. तुम्ही भाऊसाहेब काका ठोंबरेचं मी काम केलं, त्याच्यानंतर रामकृष्ण बाबाचं मी काम केलं, त्याच्यानंतर बाळासाहेब संचेतीचं मी काम केलं, त्याच्यानंतर दिनेश भाऊ परदेशीचं मी काम केलं, भगवान तांबेचं मी काम केलं. म्हणजे असा कुठलाही पुढारी नाही का ज्याच्या निवडणुकीमध्ये फिरलो नाही. मग ते अखिल शेठ असेल त्याचंही मी काम केलं, सगळ्यांना मदत केली. पण सिंगल असा एकही पुढारी नाही वैजापूर तालुक्यात का ज्याने माझं काम केलं. मला एकट्यालाच लढावं लागलं. आणि मग मी असा विचार केला की जेवढी आपल्या डोळ्यासमोर बोरणारे सोडून माणसं आहेत ती सगळी माणसं आपल्याला त्रासच देत आली आणि वापर करत आली. आणि आता हा एकटा माणूस आहे की ज्याचा आपला अजून कधी काही संबंध आलेला नाही, बोलणंसुद्धा एकमेकाचं आमचं कधी झालेलं नव्हतं. फक्त ते बोलणारे आहेत
एवढंच. आणि त्यांना माहिती आहे की हे भाऊसाहेब पाटील, एवढाच आमचा संबंध होता. नमस्कार असं समोरून गेला तर नमस्कार, परंतु अशी कधी चहा पिण्याची बैठक झाली किंवा बोलणं झालं असं कधीच काही झालं नाही. आणि म्हणून मी एक प्राध्यापक माणूस आहे आणि गेली 5 वर्ष जी मी बघितली तर गेल्या 2.5 वर्षामध्ये अनेक पैसे आपल्या तालुक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. मी अतिशय अटीचटीच्या सामन्यामध्ये अनेक 5 वर्षामध्ये कामं करण्याचा प्रयत्न केला, परंतु BJPचं ठरलेलं होतं तर राष्ट्रवादी हा पवारसाहेबाचा पक्ष वाढता कामा नये. मी असा एक आमदार आहे वैजापूर तालुक्याचा का महाराष्ट्रामध्ये 5 वर्षे आमदार राहिल्यानंतर त्या आमदाराला 1 रुपयासुद्धा 25-15चा दिल्या गेला नाही. पंकज मुंडे त्यांचं एक खातं होतं आणि त्यांनी तालुक्यातल्या पंचायत समिती सदस्याला BJPचे पैसे दिले, पण मला कधी त्यांनी 1 रुपया दिला नाही. बरं, 2014मध्ये तुम्ही आमदार म्हणून निवडून आलात. कुठलाही सिटिंग MLA असतो तर तो पुढच्या निवडणुकीत लढतोच, हे सध्याचं राजकारण आहे. अशा वेळेस तुम्ही तुमच्या पुतण्याला उमेदवारी दिली आणि निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली. पण आता तो पुतण्या कुठे आहे, कुठे राजकारणात आहे की ज्याच्यासाठी तुम्ही त्याला तिकीट दिलं होतं त्यातून तुम्ही मागे गेलात? अशा स्थितीत पुतण्या कुठे आहे ज्या पुतण्याला तुम्ही उमेदवारी दिली होती? पुतण्याला उमेदवारी दिली मी आणि माझं कर्तव्य पूर्ण केलं, कारण त्याच्या वडिलांनी मला आमदार केलं होतं. आणि सगळ्यांचं म्हणणं होतं का बा तुमच्याजवळ पैसा नाही आणि आता पैशाची निवडणूक आहे, त्याच्यामुळे त्याच्याजवळ पैसा आहे आणि त्याच्या वडिलाची संपत्ती आहे, तर तुम्ही त्याला लढू द्या. असे सगळे नातेसंबंधाचे सोयऱ्याचे लोकांचे मला आग्रह होता. म्हणून मी ऐकलं, थांबलो, त्याला दिलं. तो पराभव झाल्यानंतर त्याने मतदारसंघात कधी आला नाही, लोकांची कामं विचारली नाही. परत मध्ये तो BRS पक्षातही त्याने तिकडं प्रवेश केला. तिकडच्या मुख्यमंत्र्याबरोबर तो बऱ्याच दिवस राहिला. मग नंतर ते BRS पडल्यानंतर ते BRSही सोडलं. नंतर मग कुठल्या तरी पक्षात जायचं, इकडं जायचं, अशा चर्चा सुरू होत्या. परंतु तो सातत्याने मतदारसंघात कधी येतच नाही. आणि मग ज्यावेळेस निवडणूक आली तर मग निवडणुकीच्या निमित्ताने येतो, मग आपल्याला कोणाला पाठिंबा द्यायचा आणि मग कोणाला निवडून आणायचं. मग मला आताही सध्याच्या याच्यामध्ये जिल्हा परिषद लढवायची असं म्हणतोय, असे ते कार्यकर्ते सांगतात. बरं, तर ते मला खरं तर तुमच्या परिवारावरती बोलायचं नाही आहे, पण नेहमी तुमच्या कुटुंबाबद्दल चर्चा होती. आबांचा आणि तुमचा जो नातं होतं की आबांनी शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला पाठिंबा दिला, तुम्हाला आमदार बनवलं. मग आज असं वाटत नाही का की संपूर्ण कुटुंब आजही मजबूतीने जर आपल्यासोबत राहिलं असतं तर आपण एक तगडा म्हणजे आपला जो तुमचा चाहता वर्गही तालुक्यात मोठा आहे, एक मोठा विरोधी पक्ष नेता म्हणून आपण आज तालुक्यात राहिलो असतो, असं वाटत नाही का जर अभय पाटील तुमच्यासोबत सक्रिय असते तर? नक्कीच राहिलो असतो ना. कुटुंबामध्ये जर एक संघ असेल तर मग घरक्या कटकटी नसतील तर बाहेर काम माणसाला चांगलं करता येतं. पण आतले मतभेद असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजापासून चालत आलं आहे तर त्यांनासुद्धा जो त्रास व्हायचा तो स्वकीयाकडूनच झाला. कारण माझ्या मते तुम्ही त्यांना संधी दिली होती, त्या संधीचं ते सोनं करू शकले नाहीत. बरं, आत्ता तरी त्यांनी तुमच्या पाठीशी उभे राहून या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते कुठे सक्रिय दिसत नाही. यातून तुम्ही एक मोठा उमेदवारी लढतीचे काम करू शकला असता तालुक्यामध्ये, मात्र ते सक्रिय असताना दिसत नाही. काही बोलणं होतं का अधूनमधून? काही नाही, माझं बोलणं होत नाही आणि ते सुद्धा माझ्याशी कधी संपर्क साधत नाही बोलण्याचं. फक्त काय बोलणं झालं असेल तर बरनाळे सर आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्याने प्रचारामध्ये 2-4 वेळेस स्टेजवर काही भेट झाली असेल तीच तेवढीच. आता तुम्ही ज्या पक्षातूनच बाहेर पडला होता म्हणजे राष्ट्रवादीमधून, त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज पक्षात कुठलाच नेता दिसत नाही. हो, खरं म्हणजे पवार साहेबांनी केलेलं जे काम आहे त्याची तुलना भारतातल्या कुठल्याही राज्याच्या पुढाऱ्याशी होऊ शकत नाही. आणि हे दुर्दैव एका पक्षाचं नाही आहे, तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या दुर्दैव आहे. एवढं चांगलं नेतृत्व का जे प्रत्येक गावाची, गल्लीतील माणसाची काळजी घेणारा नेता आणि महाराष्ट्रभर विमानातून सांगू शकतो की हे गाव कोणतं आहे, इतका अभ्यासू नेता. आणि त्या पक्षाची परिस्थिती आज अशी आहे का त्या पक्षामध्ये कोणी लोक नाही आणि काम करायला पुढारी राहिले नाही. पण आनंद ह्याच गोष्टीचा आहे की एवढं होऊनसुद्धा नेता खचला असं वाटत नाही. आणि दिवस येत असतात, जात असतात, सावली उन्हाचा खेळ तर चालूच असतो. पण पवारसाहेब
शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःचं राजकारण स्वतंत्र लढतील एवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. बरं, ज्यांनी तुम्हाला या पक्षामध्ये दुसऱ्याला घेण्यासाठी फोर्स केला होता तेच सतीश चव्हाण, अजित पवार, त्यांच्या पक्षाची काय स्थिती आहे आज वैजापुरात? काय तुमचं एक राजकीय आकलन काय त्या पक्षाबद्दल? म्हणजे मी कोणाला व्यक्तिशःबद्दल तुम्हाला विचारत नाही आहे, पण त्या पक्षाबद्दल काय वाटतं? जसं शिंदे सेना सक्रिय आहे, भाजपा सक्रिय आहे, तसं अजित पवार गट तुम्हाला कुठला स्थानिक किंवा कुठल्या स्तरावर वाटतो? काय त्यांचं सुरू आहे? काय वाटतं? राजकीय आकलन काय तुमचं? वैजापूर तालुक्यामध्ये अजितदादाने जी मंडळी आता राजकारणात घेतली, खरं म्हणजे आज 2.5 वर्ष झाले मागचे, आणि 2.5 वर्षामध्ये जे काय त्यांनी मागितलं असेल ते अजितदादांनी त्यांना दिलं. आणि अजितदादा हा माणूस काम करणारा माणूस आहे. सकाळची 7 वाजताची त्यांची कामाची सुरुवात होते, तर रात्री 10, 10:30, 11पर्यंत ते काम करतात, आणि त्यांना काम करणारी लोक आवडतात. पण इथल्या लोकांनी त्यांना भूलभुलैया अशी केलेले आहे, आम्ही खूप काम करतो, परंतु त्यांनी फक्त मुंबईला जाणे आणि वरच्या लोकांशी भेटणे एवढंच काम करतात, ते खाली कोणाचं काम करत नाही. आणि ते तुम्हाला येणाऱ्या निवडणुकामध्ये दिसेल. पण कुठं अस्तित्व त्यांनी उभं केलं आणि दादाचं मान उंचावल, दादाला अभिमान वाटेल असं एक संघटन उभं केलं असं मला तरी वाटत नाही. बरं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुमची महायुती आहे. अजित पवार गटाकडून जर ठोंबरे कुटुंबातलाच उमेदवार महायुतीमध्ये लढला तर तुमची वैयक्तिक भूमिका काय असणार आहे? तुम्ही त्यांच्या प्रचाराला जाणार आहात का महायुतीचे? माझा वैयक्तिक प्रश्न जर सांगायचा ठरला तर काल शिंदेसाहेब आले होते आणि तीच खंत आमदार साहेबांनी व्यक्त केली का मी ज्या लोकांच्या विरोधात लढलो तीच लोक आज पक्षात येऊन युती करायची म्हणतात. तर माझ्यासारख्या माणसाचं काय होईल? मी जीव कुठे ठेवू माझा? इतका काल मला जे पाडण्यासाठी रंगजंग पठारले लोक, आणि त्यांच्याबरोबर मी युती कशी काय करू? हा प्रश्न आमदार साहेबांनीच उभा केला. बरं, मी तुला पुन्हा मागे घेऊन जातो. विधानसभेच्या निवडणुकीत असं काय लॉजिक झालं होतं की सगळेच नेते परदेशींविरोधात एकटवले होते? काय असं काय होतं की त्या माणसाबद्दल की सर्वच तुम्ही बलाढ्य राजकारणी ज्यांनी 30 वर्ष राजकारणावर आपलं वर्चस्व ठेवलं, तुम्ही सगळे एकत्र झालात, परदेशी मात्र एकटे पडले होते? काय असं झालं होतं? काय एवढा परदेशींना विरोध होता? कोण म्हटलं परदेशी एकटं झालं? उलट बोलणारे सरांबरोबर मीच एकटा होतो. वैजापूर तालुक्यामधले जेवढे काही राजकीय घराणे आहेत, मग तुमचं भाऊसाहेब काकाचं घराणं असेल ते त्यांच्यासोबत होते, रामकृष्ण पाटील यांचं घराणं असेल ते त्यांच्यासोबत होते, तुमच्या बाळासाहेब संचितीचं मोठं घराणं असेल ते त्यांच्यासोबत होते, प्रमोद जगताप यांचं मोठं घराणं असेल ते त्यांच्यासोबत होते. उलट मी एकटाच होतो यांच्यासोबत. सगळे राजकीय लोक तर एकटवले होते बोरनारे साहेबांच्या विरोधात का ह्या माणसाला आता संपवायचं, आणि मी एकटा त्यांच्याबरोबर होतो. तुम्ही जो प्रश्न केला याचा उलट आहे ते का सगळी माणसं यांच्या दिनेश भाऊच्या बरोबरच होती. बरं तात्या, तुम्ही जसे तुमचा पूर्ण कुटुंबाचाच वारसा राजकारणाचा आहे, संपूर्ण तालुक्यामध्येच जर तुम्ही बघितलं की आरेमाणी यांच्या कुटुंबातला कुठलाच तरुण किंवा घरातला कुटुंबातला कुठलाही नेता पुढे आला नाही किंवा खूप लोकप्रिय झाला नाही, तसंच रामकृष्ण बाबा पाटील यांच्या घरातून देखील कुठलाही नेता लोकप्रिय झाला नाही. आबांचं जसं राजकारण होतं तर अभय पाटीलही कुठं सक्रिय आता दिसत नाही. तुमचा तर अजून तुम्ही स्वतः राजकारणात असल्यामुळे तुमचा मुलगा पुढे येणं काही स्वाभाविक नाही आहे, पण असं वाटतं की ही तरुण पिढी राजकारणात यायला आता तयार नाही असं वाटतं तुम्हाला? तरुण पिढीचं राजकारण होतं ना आपल्या तालुक्यामध्ये, जे काही रामकृष्ण बाबाचं राजकारण झालं असेल तर ते कसं झालं का त्यांच्या शक्तीवर मुलाने निवडून यायचं, आणि मुलाने निवडून यायचं आणि 5 वर्ष घरात बसायचं, लोकांमध्ये जायचंच नाही. मग अशा परिस्थितीमुळे सगळी जी तरुण पोरं आहे ही आईवडिलांच्या जीवावर निवडणूक यायची, पण निवडून आल्यानंतर दुसऱ्यांदा स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवावी असं स्वकर्तृत्व निर्माण करण्याची क्षमताच पंथल्या युवकामध्ये राहिली नाही. आणि मी सतत सांगत असतो घरामध्ये का मी जर तुला उमेदवारी दिली एखाद्या वेळेस तर 5 वर्षाची उमेदवारी माझी असेल, पण पुढे जर उमेदवारी करायची असेल तर मग ती तुम्हाला लोकांच्या सेवेतून निर्माण करावी लागेल स्वतःच्या कर्तृत्वाला. तर याच्यात तुम्ही उतरा, मागचा पुढचा विचार करा. लोक आपल्या घरापर्यंत आल्यानंतर आपल्याला आनंद झाला पाहिजे, तिरस्कार नाही वाटला पाहिजे का काय लोक येऊन आपल्या घरी जेवू देत नाही, करू देत नाही.
सामाजिक जीवनच राजकारण कशाला म्हणतात का राज्य करायचं असेल तर गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल. तर लोकांसाठी लोकांचं राज्य जर चालवण्याचं तुमची इच्छा असेल तर तुम्ही मैदानात उतरा, फक्त शोभेसाठी राजकारण करू नका. बरं, वाणी कुटुंबाचा म्हणजे जेव्हा तुम्ही ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता तेव्हा तुम्ही जेव्हा पक्षाकडून तुम्हाला विचारणा होत होती, कारण मी त्यावेळेस तुमच्याशी खूप संपर्क साधला होता, तेव्हा तुम्ही मला असं म्हणाले होते की जोपर्यंत वाणी कुटुंब मला पक्षात या म्हणणार नाही तोपर्यंत मी त्या पक्षात जाणार नाही, मला कुठलाही नेता म्हटला तर. जेव्हा दिनेश परदेशी यांना तिकीट देण्याची वेळ आली, तुम्हाला तिकीट नाकारण्याची वेळ आली, तेव्हा त्या कुटुंबाने तुमची साथ दिली का हो? त्या कुटुंबाला मी विचारायला गेलो नाही तुम्ही माझी साथ द्याल का नाही द्याल, कारण आपल्याला जर तिकीटच नाही तर मग पुढे त्यांना साथ देण्याचा न देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आपल्याला ज्या जिल्हा प्रमुखाच्या विश्वासावर, उद्धव साहेबांच्या विश्वासावर आपण तो पक्षामध्ये गेलो, मग त्या पक्षामध्ये आमच्याकडे पद्धत अशी आहे का एखादा नेता पडला तरी त्याला तिकीट द्यायचं, कारण तो निष्ठावान आहे, त्याने आपल्याशी निष्ठा बाळगली, आपल्या पक्षावर प्रेम केलं, आपल्या पक्षासाठी फिरला, लोकांमध्ये गेला, लोकांना विचारलं उद्धव साहेबाचं काम कसं आहे, यांचं काम कसं आहे, मी कुठं जाऊ. ह्या सगळ्या याच्यामध्ये मी पराभूत जरी झाला असतो तरी माझी किंमत त्यांनी करायला पाहिजे होती. एखादा माणूस पडतो, सगळेच निवडून येतं असं नाही. पण मग नंतर काय झालं, त्यांनी माझा सर्वे बघून मला बाजूला केलं, त्या ज्याने घेतलं त्यांना सोडून त्यांचीच माणसं घेऊन तो परत तिथून निघून गेला. नुकसान ते पक्षच झालं, माझं काय झालं. ते नुकसान त्या कुटुंबाचंही झालं असं वाटतं तुम्हाला? प्रश्नच नाही. आता एवढा मोठा पराभव झाल्यानंतर त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा तालुका अध्यक्षाला त्या पक्षाच्या लोकांना घेऊन जो माणूस निघून गेला तर नक्कीच त्यांना त्रास झालाच नव्हता. बरं, आता काही दिवसातच नगरपालिकेची निवडणूक आहे, तुम्ही सगळे नेते अगदी भिडून कामाला लागला तसं मला पाहायला मिळतं. तुम्ही त्या दिवशी तुमचं भाषणही ऐकलं, बोरनारे यांचंही भाषण गाजलं की ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचा आमचा उमेदवार नगरपालिकेसाठी असेल. कोण आहे तुमचा उमेदवार? ते सांगून तरी टाका, कोण आहे राहील तुमचा उमेदवार? उमेदवार कुठं कोण आहे अजून? सध्या तरी बोरनारे सरांनी डॉक्टर डोंगरे साहेबाला सांगितलं तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यानंतर स्वतःच्या घरामध्ये सुद्धा सर्टिफिकेट आहे, आता एक 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी कळालं. आणि त्या माध्यमातून तुमचे श्रीराम गायकवाड म्हणून एक आहे OBC, त्यांनाही सांगितलं तुम्ही प्रयत्न करा. आणि त्या सगळ्यांना प्रयत्न करायला सांगून ते एक सर्वे त्यांनी ठरवलं की एक सर्वे आपण करू आणि कुठला उमेदवार लोकांना जास्तीचा लोकप्रिय वाटतो त्यामधून त्याची आपण निवड करू. बरं, जर महायुती म्हणून ही निवडणूक झाली नाही, भाजपा स्वतंत्र लढलं, शिंदे सेना स्वतंत्र लढली, कोण तगडा उमेदवार असेल? काय वाटतं त्यांना, कुठला उमेदवार हवा? बोरणारे जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी याच्यासाठी प्रयत्न करणार का वैजापुरामध्ये नगरपालिका आल्यापासून तर आत्तापर्यंत गोदावरी आपल्या शेजारी असताना स्वच्छ आणि सुंदर पाणी लोकांना आपण देऊ शकलो नाही. हे सगळ्याच पक्षाला लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि या निवडणुकीमध्ये हे आश्वासन लोकांना देऊन एक स्वच्छ पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम, एक चांगलं काम, पुण्याचं काम मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. बरं तात्या, मला अशी माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार तुमच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, कदाचित तुम्ही त्याचं उत्तर आता देत नसाल. तुम्हाला नगरपालिकेत निवडणूक लढण्याची संधी भेटली तर तुम्ही लढणार? नाही, मला कुणबी पत्र एक तर मिळालं नाही. फक्त कुणबी आमच्या घरामध्ये आमचे पंजोबा निघाले. तुम्ही काढू शकता? काढू शकतो, परंतु आपण ती गोष्ट करायची नाही. आपल्याला जो माणूस आमदार होता तो त्या आमदारकीनंतर नगरपालिका लढवणं ही चांगली गोष्ट नाही आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यासाठी निवडणूकचा प्रचार ताकदीने करणार. ब्रेकनंतर पुन्हा आपण त्याच्याशी संवाद साधूयात. तुमचा राजकीय प्रवास जर बघितला तर तुमच्या प्रचारासाठी तुम्ही सांगतात नेहमी की लोक घरची चटणी भाकर घेऊन यायचे. कार्यकर्तेही बदलले असं वाटतं का? कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या असं वाटतं का राजकारणामध्ये? कार्यकर्ते ज्यावेळेस त्यांच्यासमोर त्यांच्या सर्व भागाचा काही मोठा प्रश्न असेल आणि तो त्यांच्या हिताचा असेल आणि जो प्रामाणिकपणे त्याला हाताळण्याचा प्रयत्न करीत असेल तर आजही ते भाकरी बांधून तुमच्यासोबत यायला तयार आहे. परंतु त्या पद्धतीचा लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ता त्या कार्यासाठी वाहून घेणारा असला पाहिजे. आजही तशी लोक आहेत, पण तो पुढारी जसे बदलले
तसे लोकही म्हणतात हे आपण कुठपर्यंत यांचं स्वीकारायचं. हे कसेही वागतात, आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात, परवा त्या पक्षात. मग आपण काय, आपल्याला जिकडे जायचं तिकडे जायचं. याला नेते जबाबदार आहे असं वाटतं? बिलकुल 100% लोकप्रतिनिधींनी आपले पक्ष सोडून इतर पक्षात जाण्याचा जो लावला आहे सपाटा, त्याच्यामुळे त्या लोकप्रतिनिधीच्या चुकीमुळेच हे झालेलं. आता टाईमपास राजकारण झालं आहे. इथं बरं आहे बा, इथं आता सत्ता आहे, इथं काहीतरी आपल्याला मिळेल, या अनुषंगाने आता राजकारणाची पद्धत बदललेली आहे आणि त्याला जबाबदार लोकप्रतिनिधीच आहे असं मला वाटतं. बरं, तुम्ही दिनेश परदेशींना नेहमी माझा जीवाभावाचा मित्र, खरं तर तुम्ही त्यांच्यासाठी अनेक राजकारणाच्या पॉलिसीतून इकडे युती देखील केली आहे, अनेक नगरपालिकांमध्ये तुम्ही सोबतही लढलात. असा एक मित्र ज्या पक्षात तुम्ही होता त्या पक्षाचं तिकीट तुम्हाला न देता त्यांनी घेतलं, काही विचारणा झाली होती का? परदेशींनी तुम्हाला काही विचारलं का? शेवटपर्यंत मला लोक म्हणायचे की ते तिकीट घेणार आहे. मी त्यांना सांगायचो की तो एक चांगला मित्र आहे. मी 3दा नगरपालिकामध्ये त्यांना माझ्या नेतृत्वाखाली त्यांना जिंकून दिलं 3 वेळेस, एकदा नाही, दोनदा नाही, 3दा. आणि त्याच्या मोबदल्यात कधी त्यांचा हारही मला माहीत नाही आणि त्यांच्या एखाद्या नगरपालिकेच्या कामाच्या उद्घाटनाला सुद्धा एखाद्या पत्रिकेमध्ये माझं नाव त्यांनी कधी छापलं नाही. तरी मी कधी नाराजी व्यक्त केली नाही आणि सातत्याने त्यांना पाठिंबा देत राहिलो. तर म्हटलं हा माणूस, हा मित्र आपल्याला असं करूच शकणार नाही आणि करायचं असेल तर तो आपल्याला बोलेल, आपल्याला फोनवर तरी बोलेल कमीत कमी, मला पक्षात घ्या, मी येतो जातो, आपण मिळून विचार करू. पण असा कुठलाही मेसेज शेवटपर्यंत आला नाही. आणि ज्यावेळेस मला कळालं का बा जिल्हा प्रमुख म्हणाले तुमचं सर्वेमध्ये नाव येत नाही आहे, मग लक्षात आलं का हे सगळं यांचं कटकारस्थान आहे आणि म्हणून मी तो पक्ष, आपला स्वाभिमान टिकवण्यासाठी पक्ष सोडून दिला. यामुळे तुमच्या व्यक्तिगत संबंधालाही तडा गेला का? हो, मग त्याच्यानंतर काही बोलण्याचा, बसण्याचा, उठण्याचा किंवा फोन करण्याचा प्रश्नच राहिला नाही. हल्ली त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा मी शुभेच्छाही देत नाही, जातही नाही. कारण अपेक्षा अशी होती की 3दा मदत केल्यानंतर एकदा तरी मदत करेल, 2024ला आपण आमदार होऊ आणि त्यांची मदत आपल्याला होईल अशी अपेक्षा होती. पण ती मदत तर सोडा, पण पाठीत खंजीरच खूप असलं ना माझ्या. बरं, आता ते भाजपामध्ये सक्रिय आहेत, नगरपालिकेसाठी ते इच्छुक असल्याचंही बोललं जातं. अशातच पुन्हा जर एका जुन्या मित्राला त्यांनी मदतीची हाक दिली तर तात्या मदतीसाठी धावाल का? नाही, अजिबात नाही. माझा ज्या ठिकाणी माझा राजकीय एक प्रकारे वध केला त्या माणसाने, मला निवडणुकीपासून बाजूला जावं लागलं, आता त्याच्या बाबतीत विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. बरं, सध्याच्या आता जिल्हा परिषदेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे. चिगडगाव कुटुंबातला कुठला उमेदवार आम्हाला लग्नात दिसेल? कारण आता आमदारकीच्या निवडणुकीनंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, तर कार्यकर्त्यांचा थेट आग्रह असतो की चिगडगाव कुटुंब कुठल्या निवडणुकीत आता थेट उतरणार आहे? जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांचा आग्रह आहे का मुलाला तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये उभं करा. मग बोरसर असेल, मग खंडाळा असेल, शिऊर असेल, वाकला असेल, या घरामध्ये अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्यापासून तर आत्तापर्यंत, कैलास पाटलापासून तर माझ्या वडिलापासून तर आत्तापर्यंत पटरीच्या पलीकडे म्हणजे डोंगरथडीचा भाग आहे. आणि या भागामध्ये अतिशय लोक आमच्यावर प्रेम करतात आणि त्या सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की बा आता तुम्ही निवडणूक नाही करणार. मी म्हटलं मी नाही करणार आता, आणि मग तुम्ही मुलाला तरी याच्यामध्ये ठेवावं. मग आता रिझर्वेशन जे निघेल त्याच्यावर लोक सांगतील त्याप्रमाणे काम करू. बरं, दादा तुम्ही मराठा समाजाच्या एका लढ्यासाठी नेहमी प्रभावीपणे मतं मांडत आलेले आहात, मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहात, सगळ्या आंदोलनातही तुम्ही सक्रिय होतात. जेव्हा केव्हा मराठा आरक्षणासंदर्भात आमदारकीचे राजीनामे मागण्याची तुमच्या 2014ला वेळ आली होती, तेव्हा मराठवाड्यातले तुम्ही पहिले आमदार होता ज्यांनी राजीनामा दिलेला होता. अशा स्थितीमध्ये आज तुम्हाला काय वाटतं, हा लढा कुठल्या स्तरावर पोहोचला आहे आणि मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून यश मिळालं आहे का? मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन झालं आहे ते आत्तापर्यंत मराठा समाजासाठी कोणीही असं आंदोलन केलं नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक उपोषणं त्या माणसाने केले. विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, तिथं प्रत्येक मराठा समाजाच्या घरामध्ये कुणबी प्रमाणपत्र आहे. इवन फक्त मराठवाडा त्याला अपवाद होता. आणि हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा लोक कुणबी आहेत अशा नोंदी आहेत. फक्त त्या नोंदी बाहेर काढा, असेल त्याला द्या, नसेल त्याला देऊ नका, इतका स्पष्ट आणि स्वच्छ मांडणी मागितली. कोणाचं द्या, याचं द्या, धनगर, माळी, कोळी, अनेक समाजाची काढून द्या असं त्यांचं म्हणणं नाहीच आहे. फक्त जे दिलेलं असेल त्या काळामध्ये
म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज स्वतः मी बरा झालो कुणबी होऊन मेलो असा एक अभंगसुद्धा आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का जरांगे पाटलांनी फक्त ते दाबलेलं प्रकरण होतं ते उघडलं आणि जे गॅझेटमध्ये जे काही होते कुणबी ते प्रमाणपत्र काढले ना, आता त्यांच्या पुत्रांना, त्यांच्या नातवांना, त्यांच्या पंतूंना, त्यांच्या खापरपंतूंना ते सर्टिफिकेट मिळू लागले. तात्या, तुम्ही एका प्रकल्पासाठी खूप मेहनतीने काम केलं आहे, ज्या प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले होते, तो म्हणजे नांदूर बदमेश्वर प्रकल्प. स्वर्गवासी आरेमवाणी साहेब, आबा आणि तुम्ही सोबत एकजुटीने काम करून या प्रकल्पासाठी खूप साऱ्या अडचणी देखील झेलल्या होत्या. आज त्या प्रकल्पावरती खूप आरक्षण टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव या गावांना जो लाभ मिळतो, या लोकांवरती अन्याय करण्याचं काम सुरू झालेलं आहे. मराठवाड्यातले राजकारणी याला अपुरे पडले असं वाटतं का हो तुम्हाला? 100% अपुरे पडलेले आहे. आपल्या वैजापूर, गंगापूर आणि जायकवाडी, आता ह्या धरणामध्ये सगळा मराठवाडा अवलंबून आहे. आणि गंगापूर वैजापूरच्या राजकारणामध्ये विनायकराव पाटलांनी भाम, बावली, वाकी आणि मुकणे असे 4 धरणं बांधून घेतले. 10.5 TMC पाणी उपलब्ध करून घेतलं. परंतु 2004पर्यंत ते पाणी आपलं तेच वापरत होते सगळे वरचे लोक. फक्त रोही गावाजवळ 80 मीटरचं एक कॅनल होऊ देत नव्हते आणि सगळे सुप्रीम कोर्टात भांडणं होते. त्याच्यामध्ये मी आंदोलनं केले, मुंबई गाठली, आमर उपोषणं केले. 5,000 एकदा 2,000 असे 7,000 हजार लोक इथून नेले. शासनाला वाचा पडली. डॉक्टर पदमसिंह पाटलाला आणि RR पाटलाला साहेबांनी, पवार साहेबांनी सांगितलं, बसवलं आणि ते हक्काचं पाणी आपल्याला त्यांनी दिलं. पण त्या हक्काच्या पानावर आता गदा येते. त्याच्याकडे नाशिकचं आरक्षण टाकलं जातं, सिन्नरच्या MIDCचं आरक्षण टाकलं जातं, शहापूरच्या पिण्याचं पाण्याचं आरक्षण टाकलं जातं. तरी त्यालासुद्धा आपला विरोध नाही. परंतु म्हणणं एवढंच आहे का सम पाणी वाटप हा कायद्यानुसार जेवढी धरणं तुम्ही गंगापूर, वैजापूर आणि नगर, नाशिकसाठी बांधलेली आहे सगळ्यावर आरक्षण टाका ना. तुम्ही एका 4च धरणावर आरक्षण का टाकता? आणि याच्यावर ज्यावेळेस पाऊस सुरू होतो तर समवाटप पाणीच्या निर्णयानुसार 50% धरण भरलं का येणारं पाणी खाली सोडलं पाहिजे. परंतु नाशिकचे धरणावाले आणि तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तिथले चीफ इंजिनियर काय करता, 80% 90% धरण भरेपर्यंत जायकवाडीला खाली पाणी सोडत नाही. आणि ज्यावेळेस महापूर पाऊस वरून खूप येतो त्यावेळेस 3-3 लाख क्युसेसने पाणी सोडतात. मग इकडच्या मराठवाड्या लोक, शेतकऱ्यांचे हाल होतात, त्यांच्या जमिनी खरडल्या जातात, त्यांच्या शेतात पाणी, त्यांच्या घरात पाणी, अतोनात नुकसान होतं. तर कुठेतरी पश्चिम महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यावर अंकुश आला पाहिजे पाणी वाटपचा. बरं, यानंतर कधी या सगळ्या मोठ्या प्रकल्पासाठी काही मोठा लढा उभारण्याची भाऊसाहेब चिगडेकरांची तयारी आहे का? माझी तयारी आहे. मी येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यातल्या आमदारांना विनंती करणार आहे का आपण एक संघटित होऊया. पश्चिम महाराष्ट्र आपला भाऊ असल्यासारखाच आहे, परंतु त्यांनी आपल्यावर अन्यायसुद्धा करू नये एवढीसुद्धा भावना आपण ठेवली पाहिजे. बरं, आत्ता तुम्ही डॉक्टर डोंगरे यांचा उल्लेख केला होता की डॉक्टर डोंगरे हे जेव्हा तुम्ही जो पक्ष निवडला त्या पक्षात तुम्हाला जाण्याची वेळ आली त्यावेळेस तुमच्यासोबत होते. आज जर त्यांच्या पत्नीकडे कुणबी प्रमाणपत्र असं तुम्हीच म्हणालात, अशा वेळेस जर त्यांना उमेदवारी नाकारली तर पक्षाने त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल का? कारण त्यांच्याबाबत नेहमी चर्चेला गेलं होतं की तेच नगरपालिकेचे उमेदवार असतील आणि आता आरक्षणाचा मार्गही मोकळा झालेला आहे. काय वाटतं, डोंगरेंना न्याय मिळाला पाहिजे पक्षात? आपल्या म्हणण्याला मी 100% सहमत आहे. ओपन निवडणूक झाली असती तर डॉक्टर डोंगरे 100% उमेदवार होते. आता OBC झालं आणि OBC कोण, महिला पण चालते, पुरुष पण चालतो. आता डोंगरे साहेब स्वतः OBC प्रमाणपत्र नसल्यामुळे स्वतः लढू शकत नाही. पण आता येणारी नावं अचानक पुढे आली आणि त्यांना नाही म्हटलं तर अन्याय नाही होऊ शकणार. आता ह्याच्यावर मंथन करावं लागणार आहे का आपल्याला या सीटला कशा पद्धतीने लढावं लागेल, कोणत्या ताकदीने उभं करावं लागेल. आणि मी सरांना विनंती करणार आहे का तुम्ही त्यांचा विचार करा. बरं, तुम्हाला असं वाटत नाही का की आपण, कारण तुमची मागची जर अवस्था बघितली तर तुम्ही राष्ट्रवादीमधून उबाटामध्ये आला होतात एकाच अपेक्षेवरती की तुम्हाला तिकीट मिळेल आणि लोक तुम्हाला स्वीकारतील. पण यानंतर तुमच्यावरती वेळ आली की तुम्हाला पुन्हा उबाटा सोडून शिंदे सेनेमध्ये यावं लागलं. असं वाटतं की त्यावेळेस आपण पवार साहेबांना सोडलं नसतं तर आज आपलं कुठंतरी स्थान राजकारणामध्ये ज्या लेवलने तुम्ही होता, आमदारकीच्या लेवलने, त्या ठिकाणी तुम्ही असता?
पवारसाहेबांचा पूर्ण विश्वास जो होता तो जयंत पाटलावर होता. आणि जयंत पाटील साहेबांनी पवारसाहेबांना सांगितलं की त्याचं काही चुकलेलं नाही आहे, तो पक्ष व्यवस्थित तिथं चालवतो आहे. एक हाती पंचायत समिती ताब्यात त्याने घेतली, जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष धर्मपत्नीला केलं, दिनकर पवारच्या नावाच्या माणसाला सुद्धा उपाध्यक्ष केलं, प्रत्येक वर्षी सभापती उपसभापती वेगळा केला. अनेक गावाच्या छोट्या छोट्या घरामध्ये सभापती पदाची पाठी लागली, उपसभापती पदाची पाठी लागली. सत्तेचं विकेंद्रीकरण करणारा कार्यकर्ता आहे आणि आंदोलनं करून लोकांना न्याय मिळवून देणारा कार्यकर्ता आहे. तो जे बोलतो ते बरोबर बोलतो की ह्या लोकांना तुम्ही घेऊ नका. आणि पवारसाहेब त्याला हो म्हटले. आणि शेवटी जयंत पाटील मला म्हटले की तुम्ही इथं आता थांबू नका, तुमचं काही ऐकलं जाणार नाही आहे. आणि त्या जयंत पाटलाच्या म्हणण्यानुसारच मी पक्ष सोडला. बरं, ते सतीश चव्हाणांबाबत तुम्ही नेहमी टीका करत असतात, आता झालंय का तुमचं, जुळलंय का सतीश चव्हाणाचं? आयुष्यभर जुळू शकत नाही कधी, कारण विचारच होत नाही. त्या माणसाचा स्वभाव चांगला असता तर तो गंगापूरचा आमदार झाला असता. पण का बरं त्यांचा पराभव झाला असेल सतीश चव्हाणांचा? काय वाटतं पराभवाचे काय? स्वतः ते दुसरं कोणीही पराभूत केलं नाही त्यांना, ते स्वतःच पराभूत झाले. का कुठेही माणूस भेटला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष असेल, जिल्हा परिषदचा माजी मेंबर असेल, पंचायत समितीचा माजी मेंबर, कोणी सल्ला दिला की ह्या माणसाला तुम्ही घेऊन टाका, चांगला माणूस आहे, मदत करा, हे त्याच्या मागं कोण आहे, त्याला कोण विचारतं, अशा फटकळ स्वभावामुळे त्याचा पराभव झाला. बरं, आता जी आत्ताच विधानसभा निवडणुकी पार पडली त्याच्यामध्ये खूप मुद्दे गाजलेत. म्हणजे खरं तर कदाचित त्या प्रश्नांवरती वैजापूरची निवडणूक कधी गेली नसेल. तुम्ही बघितलं की हिंदू मुस्लिम वादही त्यामुळे चिघळला होता. निवडणुकीच्या दिवशी ऐन वाद काही ठिकाणी झाले होते. महंत रामगिरी महाराजांनी शिंदेच्या उमेदवाराला पाठिंबा द्या थेट सांगितलं होतं. नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठला मुद्दा सर्वाधिक चर्चेला जाईल? मुद्दा तर एकच आला पाहिजे आणि तो पाण्याचा मुद्दा आला पाहिजे. वैजापूर नगरपालिकेमध्ये गटारीकरता 100 कोटी आले, 200 कोटी आले, 300 कोटी आले असं आम्ही ऐकतो. प्रत्यक्षात आकडे आम्ही कधी पाहिले नाही. उगाच तुम्हाला सांगायचं की इतके आले तितके आले, पण असं म्हणतात का 300 कोटी रुपये नगरपालिका. सत्य तुमचाही वटा होता, तुम्हाला त्याबाबत काही माहिती किंवा सांगण्यात येत नव्हतं की परदेशी तुम्हाला विश्वासात घेत नव्हते का? कधीच नाही. मी म्हणतो नगरपालिकेचा हार माहीत नाही आम्हाला. निवडणूक संपली का त्यांचा आमचा विषय संपला, रस्त्यात भेटले तर रामराम, नाही तर नगरपालिकेत या चहा घ्या असं कधी आयुष्यात झालं नाही. बरं, दिनेश परदेशी यांनी जर थेट तुमच्या जेव्हा तुमचं तिकीट नाकारणार होतं त्यावेळेस जर तुमच्याशी संपर्क साधला असता किंवा तुमची काही चर्चा झाली असती तर यातून काही मार्ग निघू शकला असता? मार्ग मी त्यांना एकच सांगितलं असते की तुम्हाला मी 3दा मदत केलेली आहे, तुम्ही मला एकदा मदत करा. कारण त्याचं कारण असं आहे का तुम्ही माझ्यापेक्षा वयाने कमी आहे अजून. मी आता 60च्या पुढे गेलो आहे, तुम्ही अजून 50च्या आत आहे. म्हणजे 2 निवडणूक तुम्ही अजून करू शकता, पण मला तर 1 निवडणूक करायची होती फक्त. आणि ती करण्याकरता मी आग्रह धरला असता का बा तुम्ही थांबून घ्या, मला एवढी निवडणूक करू दे, आपण दोघं असलो तर आपण विजयी होऊ शकतो. बरं, तुम्ही त्यांना पुन्हा ह्या वर्षी जर त्यांनी विधानसभा लढवली नसती तर तुम्ही त्यांना आमदार करू शकला असता का? मला जर त्याने जागा सोडली असती आणि 24ला मला आमदार केलं असतं तर मी 29ला त्याला आमदार केलं असतं. मला मी अजून एक प्रश्न विचारणार आहे. जेव्हा तुम्ही आमदार होतात त्यावेळेस तुमच्याबद्दल एक टीका खूप होत होती की साधे तुम्ही तुमच्या चिगटगाव गावाचा रस्ता करू शकले नाहीत तर तुम्ही तालुक्याचा काय विकास करणार? त्या रस्त्याचं राजकारण नेमकं काय आहे? खंडाळा ते तलवाडा हा माझ्या गावाहून जाणार, कारण तो 20 वर्षांपासूनचा प्रश्न आहे आणि त्यावर तुम्ही कधीच बोलला नाही. नाही बोलायला मला कधी कोणी विचारलं नाही. तो रस्ता मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एकदा घेऊन गेलो मुद्दा, आणि त्यांना सांगितलं का हा पैसा कमी आहे, रोड रुंद करायचा आहे, नांदगावकडे जाणारा रस्ता आहे आणि अतिशय शॉर्टकट होऊ शकतो त्या मुद्द्यावर. तर त्यांनी मला सांगितलं होतं 1 वर्ष तुम्ही थांबा. आणि पवारसाहेबाचं सुद्धा मी पत्र त्याला घेऊन गेलो होतो. पवारसाहेबाला आग्रह केला का हा रस्ता फार महत्त्वाचा. पवारसाहेबांनी दिल्लीला फोन केला, त्यांनी म्हणले तुम्हाला 200 कोटीचा ब्रिज लागला तर देतो, पण सध्या माझ्याजवळ रस्त्याचे काही पैसे नाही आहे. आणि नंतर मग मी चंद्रकांत पाटलाकडून पैसे आणले आणि त्या रस्त्याचं टेंडर काढलं. टेंडर काढल्यानंतर ते टेंडर निघाल्यानंतर फुलारे नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांना विनंती केली, हात जोडून विनंती केली की तुम्ही कृपया ह्या कामाचं टेंडर भरू नका. आणि मी चांगल्या 1-2 कॉन्ट्रॅक्टरला बाहेरचे ज्यांना फक्त म्हटलं का 10-5% नफ्यावर तुम्ही एवढं काम करा, माझं काम करून द्या.
परंतु त्या फुलाऱ्यानं रात्रीतून मुंबई आपलं याला औरंगाबादला जाऊन टेंडर टाकून आला. आम्ही टेंडर टाकण्याच्या संध्याकाळपर्यंत तिथं थांबलो आणि थोडं बाजूला झाल्यानंतर तो टेंडर टाकून 17.5% बिलो त्याने ते टेंडर भरलं आणि कामच केलं नाही. आता एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने बिलो टेंडर भरायचं आणि काम नाही करायचं, त्याच्यात आमदाराचा काय दोष? मग त्याच्यानंतर आम्ही ते टेंडर फायनल करायला लावलं बळजबरीचं ॲज इट इज. आणि मग दिल्लीहून पैसे आणले मी 20 कोटी रुपये आणि मग ते काम माझ्या गावापासून जाणेफळपर्यंत आलं आणि तिथून पुढं आमदाराला विनंती केली. आमदारांनी ते काम त्यांच्या फंडातून आणलं. आता काम फायनल स्टेजला आहे. बरं, तुम्ही आमदार रमेश बोरनारे यांना पाठिंबा दिला होता. त्या पाठिंब्याचा अर्थ निकालात ते दिसला. त्यांना ज्या मताधिक्याने ते निवडून आले त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा होता हे नाकारता येणारच नाही. पण त्यामुळे तुमचा काही व्यक्तिगत जो काही फॅन फॉलोअर्स आहे जो बोरनारेंना पाठिंबा दिल्यामुळे दुखावला गेला असं वाटतं का? कारण काही कार्यकर्ते जे तुमच्यासोबत गेली 20-25 वर्ष राजकारणात सोबत होती ती त्यावेळेस तुमच्यापासून बाजूला झाली होती. त्यामुळे तुमचा काही याच्यामध्ये काही कार्यकर्ते दुरावले गेले का या निर्णयामुळं? हे बघा, निर्णय ज्या वेळेस आपण बदलतो त्यावेळेस 100% कार्यकर्त्याला तो निर्णय आवडेलच असं नाही आहे. माझ्या जवळपास जेवढे कार्यकर्ते होते त्याच्यात 5-10% लोकांना हे रुचलं नाही आणि त्यांनी सांगितलं की बा आम्ही महाविकास आघाडीचाच उमेदवार आमदार होणार आहे म्हणून आम्ही तिकडं काम करणार आहे. मी सांगितलं की महाविकासचा होणार का इकडचा होणार याच्यात मला स्वारस्य नाही, पण ज्या माणसाने मला ज्या ठिकाणाहून अपमानास्पद वागणूक दिली, माझ्या हातातलं ताट उडून घेतलं, अशाचा प्रचार मी नाही करू शकत. तर मी त्या लोकांना उलट प्रश्न केला की तुम्हीचा मी नेता म्हणून आत्तापर्यंत तुम्हाला तिकीटं दिले, तुम्हाला पदं दिले, तुमची कामं केली, उलट तुम्हाला राग यायला पाहिजे की ज्या माणसाने आपल्या नेत्याचं तिकीट हिसकावलं त्याचं काम करता कामाने आपण काम इकडे केलं पाहिजे. पण काही लालचीखोर कार्यकर्ते होते की ज्यांना दुसरं काही आमिष बरं वाटलं ते गेले. बरं, आता पवारसाहेबांच्या पक्षाची जी अवस्था राज्यात झालेली आहे ते बघून तुम्हाला तर खरं वाईट वाटत असेलच. कधी पवारसाहेबांशी बोलणं होतं का? कधी भेट होते का? पक्षाबाबत कधी बोलणं होतं का किंवा कधी विचारणं होते का? नाही, जातात पक्षाच्या बाबतीत बोलणं होत नाही आणि त्यांच्याकडं अशा परिस्थितीमध्ये त्यांचा पक्ष आहे त्यावेळी असं म्हणजे वाईट वाटतं. भेटायची पण इच्छा, जाण्याची हिंमत होत नाही पवारसाहेबांसमोर असे निर्णय घेतल्यामुळे? नाही होत. बरं, आज जर आबा असते तर आबांना काय वाटलं असतं की चिगडगाव कुटुंबाचा कुठलाच उमेदवार 2019च्या निवडणुकीत लढला नाही? आबा असते तर काय झालं असतं? आबांना असा निर्णय आवडला असता तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणं? घ्यायचा प्रश्नच राहिला नसता ना. ते निर्णय सगळे आबांनीच घेतले असते, त्याच्यामुळे तो प्रश्नच नव्हता. कारण तुमची राजकीय कारकीर्द जर बघितली तर तुम्ही शिवसेनेच्याच विरोधात निवडणूक लढवली गेली आहे, आर्यमॉणींच्याच विरोधात 15 वर्ष निवडणूक लढवलेली आहे असे सगळे. कारण तुम्ही एका शाहू फुले आंबेडकरांच्या पक्षातूनच आला होता. मग तुमचे हे जे शिवसेनेची जी नाळ आहे हिंदुत्ववादी विचाराची कशी जुळून गेली होता त्या अचानक? शिवसेनेची म्हणण्यापेक्षा फक्त एकनाथ शिंदेकडे बघून मी हा निर्णय घेतला आहे. का गेल्या 2.5 वर्षामध्ये जी कामं वैजापूर तालुक्यामध्ये झाली तेवढी मला वाटतं 25 वर्षात नाही झाली. एखादं काम कमी जास्त झालं असेल, एखाद्या कामाची क्वालिटी कमी जास्तही झाली असेल, मग प्रत्येक गोष्टीला आमदारच जबाबदार असतो असं नाही. पण इतका पैसा आणला त्याच्यापासून इरिगेशनची असतील, रस्त्याची असतील आणि नगरपालिकेच्या गावातली कामं असतील, स्ट्रीट लाईटची कामं असतील, चांगल्या प्रकारे कामं झाली. आणि ती कामं होण्याचं काम म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच इथं भरघोस 1100-1200 कोटी रुपये जवळपास निधी दिला. इतक्या वर्षानंतर चांगलं काम झालं आहे. पक्ष आणि चिन्ह याचा द्वेष करण्यापेक्षा माणूस चांगला आहे ना, मग चांगल्या माणसाच्या पाठीशी उभं राहा. बरं, तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेत आल्यानंतर इथे एक कार्यालय उघडलं होतं, पण तुमच्यावर त्यावेळेस खूप टीका झाली होती. ते असं म्हणाले होते टीकास्त्र की चिगडगावकर जेव्हा आमदार होते तेव्हा कार्यालय करू शकले, आज कार्यालय उघडून काय होणार आहे? तुम्ही का नाही उघडलं आमदार असताना इकडे कार्यालय? पंचायत समिती आपल्या ताब्यात असताना सभापती उपसभापती तिथं बसतात आणि मला वाटतं ग्रामीण भागातले जवळपास 90% काम पंचायत समितीमध्ये असतं आणि 5-10% काम तहसीलमध्ये असतं. तर मी सभापतीच्या बाजूला खुर्ची टाकून 5 वर्ष बसलो ना, तेच कार्यालय केलं ना. कारण माणूस कार्यालयात येणार आणि कार्यालयातून पंचायत समितीत जाणार, म्हणून मी पंचायत समितीतच बसायचो. आणि ज्यावेळेस आपण ऑफिस उघडलं त्यावेळेस पंचायत समिती आपल्या हातात नव्हती, मग त्याच्यामुळे नावेलाच आपल्याला ऑफिस उघडावं लागलं. बरं, ज्या कुटुंबामुळे तुम्ही अजित पवार गट सोडला होता त्या ठोंबरे कुटुंब आजही अजित पवार गटामध्ये आहे.
काय वाटतं अजित पवार गटाच्या पक्षाची सध्याची स्थिती काय आहे तालुक्यातली, काय वाटतं एक तुमचे ते एक राजकीय जिल्हा विश्लेषक परिषद म्हणून? पंचायत समितीची निवडणूक संपली का ते उत्तर तुम्हाला पेटीतून मिळेल. बरं, दादा याच्यात खुश असतील असं वाटतं तुम्हाला? दादा खुश नसायला कारण काय ज्या झालं? पक्षाचा आमदार राहिला होता त्या पक्षाची इतक्या वाईट पद्धतीची अवस्था आज या घडीला होणं खूप वाईट आहे. नाही, त्यांना पक्षात घेतल्यापासून निवडणूकच झाली नाही ना. जी निवडणूक झाली ती निवडणूक समजा दादांच्या मित्र पक्षाचाच माणूस इथं आमदार झाला, त्याच्यामुळे त्याच्यातून काही त्यांना कळालं नाही. आता त्यांच्या पक्षाचं उमेदवारी कोण कोण उमेदवार निवडून येतात त्याच्याहून दादाला कळेल. बरं, ते सतीश चव्हाण तुमच्यावर नेहमी टीका करत असतात. त्यांनी देखील पवारसाहेब अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे ते गेले होते. निवडणुकीत ते गंगापूरमध्ये पराभूत झाले आणि पुन्हा अजित पवारांकडे पळाले. याच्यावर काय तुम्ही काय त्यांना कॉमेंट कराल, काय म्हणाल तुम्ही? काय कॉमेंट आता तुम्ही बघा, तिथं गंगापूरमध्ये ते होते अजितदादाकडे, इकडं आले पडले, पुन्हा ते अजितदादाकडे गेले. इथं होते BJPमध्ये, इकडं उभाटाकडं आले, तिकीट घेतलं, पडले, तिकडे गेले. आता अशा माणसाचं तुम्हीच सांगा ना, काय अशा माणसाचं काय विचार करायचा? महायुती म्हणून जर सगळे पक्ष सोबत राहिले आणि महायुतीने जर भाजपाचा नगराध्यक्ष करायचा ठरवला आणि जर पुन्हा भाऊसाहेब चिगडगावकरांना डॉक्टर दिनेश परदेशी यांचा प्रचार करण्याची वेळ आली तर तुम्ही कराल का? नाही, मी नाही प्रचार करणार. ज्या राजकारणामध्ये ज्याचं मला विधानसभेपासूनच ज्याने थांबवलं, उमेदवारच दिलं नाही ऐन वेळेवर, अशा माणसाचा प्रचार मी कसा? पण त्यांच्याकडे असं काय राज आहे हो डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याकडे की ते थेट तुमची उमेदवारी काटू शकतात किंवा तुम्हाला उमेदवारी न मिळू देण्यासाठी प्रयत्न करतात किंवा त्यांना उमेदवारी घेतात? काय असं राज होतं त्यांच्याकडे जी उमेदवारी तुम्हाला भेटणार होती ती त्यांना भेटली? काय राज आहे त्याच्यामध्ये? त्यांच्याकडे पैसे आहे, माझ्याकडे पैसे नाही, हे एवढाच फरक आहे. दुसरा काय फरक असणार? राजकारणात पैसा हा खूप महत्त्वाचा झाला, सगळ्यात महत्त्वाचा पैसा झाला आहे आता. बरं, तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. भाऊसाहेब चिगडगावकरांच्या कुटुंबातला कुठला उमेदवार आम्हाला रिंगणात दिसेल? मी सांगितलं ना का सर्व ज्या गंगथडीच्या डोंगरथडी आणि शिवणथडी हे जे भाग आहेत तर डोंगरथडीमध्ये जे काही मतदारसंघ आहे तिथला जर मतदारसंघ एखादा निघाला ओपन आणि सर्वसामान्य कुटुंबातील माझे जे काही लोक आहेत ते सगळे पुढे येऊन म्हटले का आम्ही ही जबाबदारी घेतो, तुम्ही बोला, तर मी सरांना बोलणार आहे की त्याला उभं करू. बरं, तुम्ही जेव्हा सगळे पक्ष सोडले तेव्हा म्हणले की या लोकांनी मला खूप त्रास दिला, आता मला हा पक्षात राहण्याचा काही इच्छा नाही किंवा यांनी माझा स्वाभिमान टिकवला नाही. शिंदेच्या शिवसेनेत तुमचा स्वाभिमान जपला जातोय का? 100% शिंदेच्या सेनेमध्ये माझा स्वाभिमान अगदी आदरयुक्त राखला जातो. त्याचा मला आनंद आहे आणि म्हणून त्या पक्षाचं काम करायला, त्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराला जायला मला खूप आवडेल. दादा धन्यवाद आमच्याशी बातचीत केलं. आणि हे होते भाऊसाहेब चिगडगावकर. खरं तर बेधडक उत्तरं देण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ते थेट देतात. आणि या सगळ्या संवाद तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे देखील सांगायला विसरू नका. लाईक, कमेंट, शेअर करायला देखील विसरू नका.